नमस्कार. द ममा काडू फ्लेवर्समध्ये तुम्हा सर्वांचं परत एक वेळेस स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत हाऊ टू मेक पनीर कसं बनवायचं घरच्या घरी. तर याच्यासाठी मी हे 2 लिटर दूध आहे. हे गाईचं दूध आहे. तुम्ही फुल फॅट किंवा बफेलो मिल्क पण घेऊ शकता. त्याच्या आपल्याला मिल्क लागेल आणि विनेगर तुम्ही कुठल्याही कंपनीचं घेऊ शकता. विनेगर ह्या 2 इन्ग्रेडियंट्सनीच आपण आपलं आता आज पनीर बनवणार आहोत. आणि त्याची प्रोसेस काय ते मी तुम्हाला सांगेल. मी हे दूध टोपमध्ये टाकून घेते आणि गॅस ऑन करते आणि तुम्हाला परत दाखवते पुढची विधी काय असेल ते. तुम्ही पाहू शकता गॅस ऑन केलेला आहे आणि 2 लिटर दूध मी तापायला ठेवलेलं आहे. तर याला एक छान असं बॉईल येऊ द्यायचं. एक उकळी आली ना मग त्यात आपण विनेगर विथ वॉटर आपण त्याचं एक सोल्युशन बनवूया आणि मग ते टाकूया. दोन झाकण विनेगर आपल्याला इनफ असेल आणि मग मी पुढची प्रोसेस तुम्हाला सांगेल. या टायमिंगला मी विनेगर टाकणार आहे. सायमल्टेनियसली मी टाकून घेते आणि दाखवते. जसं की तुम्ही पाहू शकता हे उकळलेलं आहे. त्यातच मी हे विनेगर टाकून घेते. त्यात थोडंसं मी पाणी टाकलेलं आहे. अराउंड 1 चमचा पाणी फॉर हे 2 झाकण विनेगर. आणि तुम्ही पाहू शकता आपलं पनीर तयार होत आहे. दूध फाटत आहे आणि आपलं पनीर रेडी व्हायला सुरुवात झालेली आहे. हे पाणी जो ट्रान्सपरंट थोडंसं ग्रीनिश होत नाही तोवरचं आपण हे याला चांगलं असं ढवळून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आपलं पनीर रेडी होत आहे. तोवरचा हा एक स्वच्छ धुतलेला कपडा आहे. तो मी पनीरसाठीच यूज करते. तुम्ही कॉटनचा कुठलाही कपडा स्वच्छ धुतलेला वापरू शकता. आपल्याला एक स्ट्रेनर लागेल आणि एक कढई किंवा पातेलं लागेल जे की आपण यामध्ये टाकून स्ट्रेन आउट करणार हे उरलेलं पाणी. आणि हे पाणी जे खाली उरणार आहे ते फेकून नाही द्यायचं. त्याचा यूज तुम्ही पोळ्या करण्यासाठी किंवा भाजीसाठी करू शकतात. पोळ्या अगदीच लुसलुशीत मऊसर होतात आणि त्यात प्रोटीन पण खूप सारं असतं. सो डोंट वेस्ट इट. जसं की तुम्ही पाहू शकता आता पाणी थोडंसं हे असं ग्रीनिश झालेलं आहे आणि आपलं पूर्ण पनीर रेडी आहे. आता ह्या टायमिंगला आपण हे पनीर काढून घेणार आहोत. त्या पहिले हा कपडा पिण्याच्या पाण्याने अजून एक वेळ स्वच्छ धुवून घेते, ओला करून घेते. असा हा कपडा मी ओला करून घेतलेला आहे आणि हा असं इथे अंथरून घेतलेला आहे. तर त्यामध्ये हे मी सगळं पनीर आपलं रेडी झालेलं टाकून देते. जसं की तुम्ही पाहू शकता आपलं पनीर पूर्ण यात आलेलं आहे आणि एक साऊंड पण तुम्ही ऐका. ते स्ट्रेन आउट होत आहे. आणि ह्या साईडला बनवण्यासाठी लेमन पण यूज करू शकतात. बट त्याचे सीड्स काढून घेणे खूप गरजेचं आहे. अदरवाईज ते नंतर ना खात्या वेळेस करवट लागू शकतात. आणि त्याला एक वेळेस धुवून घ्यावं लागेल कारण त्याचा जो आंबटपणा असतो तो थोडासा पनीरला लागण्याची शक्यता असते. आता याला थोडंसं हे थंड झालं की मग घट्ट असं आपण बांधून घेऊया जेणेकरून हे पूर्ण पाणी निघून जाईल आणि आपलं छान क्यूब्समध्ये पनीर तयार होईल. अशा प्रकारे मी याला बांधून घेतलेलं आहे. याच्यावरती हेवी वेट काहीतरी मी ठेवेल जेणे होऊ शकता आता की पाणी सगळं स्ट्रेन आउट झालेलं आहे आणि आता पनीर जे आहे म्हणजे ही ब्रिक किंवा हे जे पोर्शन आहे आता हे क्यूब्समध्ये कट करण्याच्या सिच्युएशनमध्ये आलेलं आहे. आता नो ड्रॉप्स नथिंग. आय विल कट इट अँड आय विल शो यू. मी कट करत आणि दाखवेल तुम्हाला 2 मिनिट. जसं की तुम्ही पाहू शकता आपलं पनीरचं ब्रेक इथे तयार आहे. पनीर प्लीज like my video, share with your friends and family, and if you are new on my channel please subscribe to my channel because your support is very important. So thank you. Bye bye.